नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित भोंकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनल. मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण एक टॉपिक घेऊन आलोय जो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचं कारण पण तशीच आहे. तर टॉपिक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडतो, कारण सध्याचं युग हे फास्ट आहे, प्रेझेंटेशनचं आहे आणि त्याच्याबरोबर हे युग आहे आधुनिकतेचं. आधुनिकता ही सगळ्यांनाच गरजेची आहे. आपण फास्ट युगाकडे चाललोय, वेस्टर्न कल्चर फॉलो करतो आणि आपण रॅपिड प्रोसेस ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे युग आहे ते प्रगतीकडे चाललं आहे, फास्ट चाललं आहे. परंतु याचे बोलतो जेवढे जेवढे ऍडव्हान्स आलेले आहेत, फायदे आहेत, तेवढे ड्रॉबॅक सुद्धा आलेले आहेत. ते डिजिटल युग झाले. त्या डिजिटलचे फायदे तोटे. पहिले आपण कॅश काढायचो बँकेतून आणि ती खर्च करायचो. त्याच्यानंतर एटीएम आले, आपण बँकेत जायला लागलो, ते खर्च करायला लागलो. त्याच्यानं जायचं बँकेत जाऊन खर्च करायला लागलो, त्यानंतर बंद झालं. बंद म्हणजे एटीएम आले, आपण चालता बोलता कधी पैसे काढून खर्च करायला लागलो. आता आलंय ऑनलाईन सिस्टीम. म्हणजे तुम्हाला एटीएम ला जायची गरज नाही, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. एका क्लिकवर तुम्ही परचेस करू शकता आणि तिथल्या इथे पेमेंट करू शकता. ही डिजिटल प्रोसेस झाली. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आधुनिकतेने घेतात. परंतु मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं तात्पर्य तेच आहे की ऑनलाईन फसवणूक बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्याच्यामधून आपण फसले जातो आणि आपल्याला फसवलं जातं. मित्रांनो, आजची व्हिडिओ बनवतो आपण याच धर्तीवर की ऑनलाईन फसवणूक. तर आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो. मी सत्यजित भोंकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण आताच म्हटलं की ऑनलाईन फसवणूक त्याचे बरेचसे प्रकार आहेत. खास करून आपण काही पॉइंट काढलेले आहेत आणि ते आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये चालू आहेत आणि ते घडतायत. त्यातलं विशेष करून सांगतो जे आपण तुम्ही सुद्धा स्वतः फील कराल आणि त्याची उपाययोजना पण आपण सांगतोय. तर फिशिंग आहे. फेक लॉटरीचे ऑफर येतात, आपल्याला लिंक येतात. मग आपल्या शॉपिंग सेंटरच्या कुठल्या ऍप्स असतील त्याच्या लिंक येतात, गुगल मधून काही लिंक येतात, व्हॉट्सअपच्या काही लिंक येतात. ते लिंक ओपन केला आपला डेटा चोरला जाऊ शकतो. ही फिशिंग झाली. कामासाठी पैसे घेणाऱ्याचे घोटाळे वाढलेले आहेत. जर ईमेल आणि या सगळ्या गोष्टीमधून आपण त्याच्यात भरटलं होतं. ईमेल आला, आपण ओपन केला, तिकडे माहिती जाणं, बँकेचे फ्रॉड कॉल येणं, तिकडे माहिती जाणं, एखाद्याची लिंक येणं ती ओपन करून तिकडे जाणं, तुमचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुमचे ओटीपी शेअर करायला तिकडे माहिती जाणं. आणि सध्याचा जो ट्रेंड चालू आहे, जो आपल्या कॉलिंगच्या टोनच्या आधी सुद्धा सांगितलं जातं की कुठलाही एखादा कॉल येतो आणि त्याच्यावर तुम्हाला माहिती दिली जाते की इंटरनॅशनल कॉल आहे, बँकेचा कॉल आहे किंवा अजून तत्सम स्वरूपाचा कुठला कॉल आहे, तर तुम्ही माहिती प्रोव्हाइड करा. तुम्ही इथून बोलतो, मी तिकडे बोलतो, तुमचं केवायसी अपडेट नाही झालं, तुमच्या बँकेकडून लोनची ऑफर आहे. या सगळ्या फ्रॉडना सांभाळण्यासाठी आपण जागृत राहणं फार गरजेचं आहे. त्याच जागृतीसाठी आजची ही व्हिडिओ. सगळ्यात पहिला येतो की फ्रॉड म्हटलं की सगळ्यात पहिलं फायनान्स. तर फायनान्सवर जे बँकेचे ईमेल्स येतात, ते ईमेल्स आपल्याला जर त्याची फसवणूक टाळायची असेल तर पहिले तपासा तो अधिकृत बँकेचा ईमेल आहे का. ते ओपन करताना 10 वेळा विचार करा. त्या ईमेलवर आलेली लिंक असेल बँकेची, तिला कम्पेअर करून बघा आपल्या बँकेच्या साईटवर जाऊन आणि तरच ती ईमेल ओपन करा. जर जागरूकता दाखवली तर तुम्ही इथे ईमेल पासून तुमचं फ्रॉड व्हायचं वाचू शकता. दुसरा मुद्दा अतिशय इथे दिलेला की वेबसाईटचे सत्यापन म्हणजे URL तपासा. HTTPC वापरणाऱ्या वेबसाईट सुरक्षित असतात. फेक वेबसाईटमध्ये अनेकदा स्पेलिंग वर खाली दिलेली असते किंवा चुकीची असते, त्या क्रॉस चेक करा. त्याच्यानंतर URLच्या लिंक येतात किंवा साईट असते ती क्रॉस चेक करा. अनावश्यक कुठल्याही तत्सम त्या व्यक्तीला ती चौकशी केल्याशिवाय तिकडे कोणतीही लिंक ओपन करू नका. आपला माणूस हा इमोशनल आहे. इमोशनल गोष्ट लगेच भुलतो किंवा भुलून जातो. तर त्याला थोडस कंट्रोल करा. कारण तुम्हाला एक खास कोणी दिलेलं असं आहे की फक्त आजच्यासाठी ऑफर, म्हणजे तुमची बँकिंग असेल, तुमच्या शॉपिंग असेल, तुमच्या सगळ्या क्षेत्रात तुम्हाला एक मेसेज येतो. तुमचा क्रेडिट कार्ड असेल किंवा तुम्ही जे काही इन्स्टा असेल, फेसबुक असेल, तुमचं सोशल मीडिया असेल, तुम्ही जे सर्च करता तो डेटा त्यांच्याकडे सेव्ह असतो. तुम्ही एखादी साईट ओपन करून ठेवली शॉपिंगची, तिथे असेल तर तुम्हाला तिथे तुमचं सर्च केलं जातं आणि तिथे येतं, तुम्हाला मेसेज येतो किंवा तुमच्या त्या साईटवर कुठल्या की फक्त तुमच्यासाठी ऑफर आहे. मग बँकिंगच्या लोनच्या इन्क्वायरी असेल तिथे फक्त तुमच्यासाठी ऑफर आहे, तर त्या तुमच्यासाठी लास्ट चान्स आहे. अशा जाहिरातींच्या तुम्हाला येतात, त्याची खात्री केल्याशिवाय तिकडे कोणतीही लिंक, साईट किंवा काहीही ओपन करू नका, अन्यथा तुमची फसवणूक केली जाईल. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आजकाल झाले वन टाइम पासवर्ड, OTP.
त्या वन टाइम पासवर्डला तुम्हाला जर कोणी मागितलं की तुमच्या असं सरळ सरळ दिले, कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधी असतात ते तुम्हाला कॉल करतात की बँकिंग रिलेटेड असेल, अन्य कोणत्याही क्षेत्र रिलेटेड, की तुम्हाला ही सेड आहे, तुम्हाला एक पासवर्ड आहे ते आम्हाला द्या आणि मग तुम्हाला त्याची फॅसिलिटीज मिळेल. बरीचशी एज्युकेटेड लोक सुद्धा याला बळी पडलेली आहेत. आपण जागृत राहा. कोणालाही कधीच, बँक स्वतः सांगते ऑनलाईन पासवर्ड शेअर करायचे नाहीत, म्हणजे ओटीपी शेअर करायचे नाही, बिलकुल शेअर करू नका. यात दुसरा टॉपिक असा आहे की तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा कोणतेही कार्ड असेल, एटीएम असेल, जर तुमचं कुठे हरवलं, गहाळ झालं, काय झालं, लगेच तुमच्याकडे बॅकअप पाहिजे की तुम्हाला नंबर माहित पाहिजे. गुगलवर सुद्धा मिळतात. लगेच ब्लॉक करायचे, जेणेकरून कधी कधी काही लोकांना सवय असते ते नंबर्स लक्षात राहते, मग मागे कुठे लिहून ठेवणं, या गोष्टी करणं. इमिडिएटली ते ब्लॉक करायचे, जेणेकरून तुमचा जो ज्याला मिळेल तो फ्रॉड करण्यापासून ते वाचू शकतं. ऑनलाईन आता बऱ्याचशा प्रमाणात इन्स्टा असेल, फेसबुक असेल, अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि मग ते हॅक असे होतात. माझा स्वतःचा एक झालेला आहे फेसबुकचा, जवळजवळ कोविडच्या टायमामध्ये झाला होता 2020ला. आजचं वय आहे, आजचं 2025. मी 5 वर्षामध्ये पुन्हा फेसबुक ओपन नाही केला, पण ते गरजेचं पण आहे. जसं ड्रॉबॅक आहे तर प्लस पॉईंट पण आहे. पण हॅक होतात. हॅक झालं तर कळतं कसं, ते फ्रॉड आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते फ्रॉडला तुमचा हॅक झाला तर ते बाकी काही तुमचं करत नाही, पण तुमच्या सर्कल आहे त्याला चेक करतात, तुमचे कॉन्टॅक्ट किती आहे, तुम्ही किती जणांकडे रेग्युलर कॉन्टॅक्ट केला, त्यांना फायनान्सची रिक्वेस्ट जाणं. आणि एखादा मित्र तरी आपला 100-200 मधला असा निघतो की जो इमोशनल असतो. मग माझा भाऊ, माझा मित्र, माझे मैत्रीण, कोण नातेवाईक, कोणी माझ्याकडे जर पैसे मागतायत, मी त्यांना इझिली ट्रान्सफर करतो विदाउट कुठलेही क्रॉस चेक न करता. तर असे जे फ्रॉड्स आहेत जे सोशल मीडियाचे, त्याच्यापासून सांभाळा. आपले आयडी, पासवर्ड कुठे शेअर करू नका. यूज झाल्यानंतर लगेच लॉग आउट करा. तसेच मोबाईलला ठेवू नका. आपण 10 जणांच्या हातात मोबाईल देतो आणि ते असतील ऑनलाईन फ्रॉड असेल तर त्याच्यापासून सांभाळा. आणि या गोष्टी जर अशा असतील तर दुसरं काय की सायबर क्राईमला तक्रार करा. ह्या मी पण सांगतो, गुगल पण सांगतोय, प्रॉपर माहिती सुद्धा दिलेली आहे की भारतीय सायबर फसवणुकीसाठी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर तक्रार दाखल आपण करू शकतो. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतो, जेणेकरून आपल्या कोणत्याही गोष्टीचा मिसयूज होणार. तो तिकडे तक्रार केल्यानंतर आपल्याकडे पुरावा असायला पाहिजे. त्यासाठी त्याचे जे फ्रॉडचे मेसेज आलेले असतात, फसवणुकीचे आलेले ईमेल, मेसेज किंवा व्यवहाराचा तपशील कोणताही प्रकारचा असेल तो जतन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला तो प्रेझेंट करायला बरं पडेल. आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी फायनान्शियल असेल, सोशली असेल, तुमच्या आयडी, पासवर्ड व्यवहार करू नका, जेणेकरून तुम्ही या ऑनलाईन फ्रॉडपासून वाचले जाल आणि तुम्हाला याच्या भविष्यातला धोका टळेल.